विदर्भात कडाक्याची थंडी जाणवतीये। पहाटे तापमान 10 अंश इतकं होतं, तर मुंबई पुण्यासह नाशिकमध्येही थंडीची लाट पाहायला मिळतेय। डिसेंबरचा मध्य सध्या सुरू आहे आणि थंडीने आपली तीव्रता पुन्हा एकदा वाढवली असून पहाटेच्या सुमारास मुंबईमध्ये अक्षरशः झोंबणारी थंडी असते। आपल्याला माहितच आहे, मागील काही काळामध्ये फेंगल या चक्रीवादळामुळे काहीसं ढगाळ वातावरणामुळे थंडी कुठेतरी गायब झालेली होती। मात्र आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये पारा 16 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलेला असून पहाटेच्या सुमारास अक्षरशः मुंबईकरांना झोंबणारी थंडी ही सध्या जाणवत आहे। आपल्याला माहितच आहे, सध्या डिसेंबरचा मध्य सुरू आहे आणि मुंबईसह महाराष्ट्रामध्ये थंडीचे लाटे सदृश सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे। विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तसेच उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी थंडीची अक्षरशः लाट आलेली आहे अशी परिस्थिती आहे। अहमदनगर असेल, निफाड असेल, या ठिकाणी पारा 6 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलेला असून आता उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईमध्ये थंडीची तीव्रता वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। कमलेश डोंगरेसह मी ऋतिक गणकवार, TVNine मराठी, मुंबई। नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि विधिमंडळ परिसरामध्ये पहिल्यांदाच शरदचंद्र पवार गटाला वेगळं कार्यालय देण्यात आलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। महाराष्ट्र विधिमंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट कार्यालय, अशा प्रकारचं हे कार्यालय आहे। शेजारी आपण बघता त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, गेल्या वेळेस एकच कार्यालय होतं अजितदादा गट आणि शरद पवार गटाचं, परंतु यावेळेस जे आहे ते अजितदादा गटाचं ते वेगळं कार्यालय आहे आणि शरद पवार गटाला पहिल्यांदाच एक वेगळं कार्यालय जे आहे ते देण्यात आलेलं आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी पक्षफुटीनंतर गेल्या वेळेस मुंबईत झालेलं पावसाळी अधिवेशन किंवा नागपुरात झालेलं हिवाळी अधिवेशन, दोन्ही वेळेस स्वतंत्र कार्यालय देण्यात आलेलं नव्हतं, परंतु यावेळेस पहिल्यांदाच राष्ट्रवादीला स्वतंत्र कार्यालय देण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TVNine मराठी, नागपूर।